नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. पंडित शिवकुमार 1 to 4 या आपल्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आजचा कार्यक्रम खास तुमच्यासाठी आहे. गुणमिलनामधील असणारी थोतांड हा महत्त्वाचा आपला आजचा विषय असणार आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः स्टुडिओमध्ये पंडित शिवकुमार श्री आहेत. सर नमस्कार. आणि पंडित शिवकुमार श्री हे ज्योतिर्वेद आणि वास्तुतज्ञ आहेत. त्यांचा आपण थोडक्यामध्ये परिचय पाहूयात आणि मग प्रश्नांना सुरुवात करूयात. वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली 2.5 दशकं म्हणजेच 24 वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशापरदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्त्व सांगत मार्गदर्शन करत आहे. पंडित शिवकुमार श्री हे 12 ज्योतिर्लिंगातील श्रीशैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत. 16व्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात. ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर 15 विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव. आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे. समस्या, अडचणी, भविष्याची चिंता, काळजी, प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी, खेळाडू, चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात. आणि नुकताच आपण सरांचा परिचय पाहिला. बराच दांडगा अनुभव आहे सरांना. आणि मगाशी जसं मी म्हटलं की हा कार्यक्रम विशेष आहे कारण की आता सध्या मी जर तुम्हाला दाखवतं माझ्याकडे पंचांगाचं हे 13वं पान आज सरांकडून मी मागून घेतलेलं आहे. आणि गुणमिलनाचा चार्ट आहे हा. आता बेसिकली नक्षत्र आणि आपण हे पाहून मला गुणमिलन आहे हा चार्ट आहे हे मला कळतंय. पण ती थोतांड आहेत ना नेमकी त्यातली ते आपण आज प्रात्यक्षिक त्याची पाहणार आहोत आणि सरांसोबत आपण डिस्कस सुद्धा करणार आहोत. असे प्रश्नांना सुरुवात करूया आपण. गुणमिलनातील थोतांड असं आपल्याला वाटतं आणि आपण त्याचं प्रात्यक्षिक बघू शकतो का आपल्या प्रेक्षकांसाठी? नमस्कार. आज महत्त्वाचा विषय आहे. गुणमेलनामध्ये काय थोतांड आहे हे तुम्हा सर्व प्रेक्षकांना मी आज प्रॅक्टिकली प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला अनेक लोकांना असं वाटत असेल, कालच माझ्याकडे क्लायंट आले होते, त्यांच्या मुलाचं आणि मुलीचं 34 गुण जुळत होते. त्याने उज्जैनपासून त्या अनेक ब्राह्मणांची नावं तिकडे जाऊन सगळ्या लोकांना VVIPचे ब्राह्मण ज्या लोकांना सगळ्यांना दाखवलं. लग्न चांगलं होईल, काय प्रॉब्लेम येणार नाही, जुळेल पत्रिका चांगली जुळते, बिंदास लग्न करा असं म्हणून ते माझ्याकडे आले. मला त्यांनी काही सांगितलं नाही. म्हणजे पत्रिका पंडितजी काय वाटते, ही मुलाची पत्रिका, आम्ही ह्या मुलीशी लग्न जुळवायची इच्छा आहे. तर म्हटलं हे लग्न करू नका, डायव्होर्स होऊ शकतो. सर म्हटले तुम्ही हे बघितल्यानंतर 2 सेकंदात आम्हाला सांगितलं की हे लग्न करू नका, डायव्होर्स होऊ शकतो, उपायांती पुढे जाऊ शकता पण डायरेक्ट लग्न करू नका. तर ऑलरेडी या दोघांचा डायव्होर्सचं प्रकरण कोर्टात चालू आहे. आणि हे लग्न होण्याअगोदर सगळ्या दिग्गज लोकांना जे होते त्या लोकांना आम्ही सगळं दाखवलं. सगळ्यांनी यस म्हटल्यानंतरच आम्ही हे लग्न पुढं जायचं आम्ही प्लॅन केलं. फायनान्शियली साऊंड होते, चांगले बेस्ट लोक होते, पण असं त्यांना हे गुणमेलनावरनं प्रॉब्लेम. आता आपण गुणमेलनाचा पार्ट, गुणमेलन काय आहे हे नक्की तुमचं बघूया. आता मी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आहेत. आता ज्या मॅडम आहेत ते काय ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ किंवा त्यांना काय कुंडलीचा अभ्यास वगैरे काय नाही आहे. आपण नॉर्मल लेमॅनसारखं त्यांना माहिती आहे. तर जे काय पंचांग आहे ते पंचांगात 12 नंबर आणि 13 नंबर जे पेज आहे ना ते गुणमेलनासाठी प्रसिद्ध आहे. बाकी पंचांगाला मी काही नाव ठेवत नाही, फक्त गुणमेलना चार्टबद्दल बोलतोय. तर तो चार्ट आहे बघा तुम्हाला या ठिकाणी, हे पंचांगातले चार्ट आहे. 12 नंबर 13 नंबरचं पेज आहे बघा. हे 13 नंबरचं पेज मी मोठं करून आणले सगळ्या प्रेक्षकासाठी, गुणमेलन कसं होते ते. ओके. आता यामध्ये इथं वर लिहिले म्हणजे इथं मेष, वृषभ, मिथुन ओळीनं वरांच्या राशी आहेत आणि या साईडला वधूंच्या राशी खालच्या बाजूला आहेत. म्हणजे वराच्या राशी या बाजूला, वधूंच्या राशी या बाजूला, आणि मग वधूची रास नक्षत्र कुठलं आहे आणि वराचं रास नक्षत्र कुठलं आहे अशा पद्धतीने हे गुणमेलनाचा पाठ केला जातो. आता मॅडम जे आहेत आपल्या श्रद्धा मॅडम, त्यांना मी आता एक मॅच मेकिंग करायला लावतोय.
की ज्यामुळं आपल्याला किती गुण जुळतात बाबा या पत्रिकेमध्ये हे आपण बघूया. ओके, म्हणजे तुम्ही पण तुमच्या घरात हे बघू शकता आणि ह्या तुम्हाला लाईव्ह प्रोग्राममध्ये मी आता हा प्रोग्राम पॉईंट काढतोय. आता या एक मुलगा आणि एक मुलगी हे लग्न करायचं आहे म्हणून आपल्याकडे आलेले आहेत. समजा आता मुलाची रास जी आहे ते मिथुन रास आणि पुनर्वसु नक्षत्र. मॅडम तुमच्याकडं मी हे जे पान आहे याचाच एक झेरॉक्स काढलं पार्ट दिलेलं आहे मॅडम. तुम्ही मला बघून सांगा त्या ठिकाणी की मिथुन रास ही मुलाची आहे, पुनर्वसु नक्षत्र मुलाचं आहे आणि मुलीची रास जी आहे ती तुळ रास आहे आणि स्वाती नक्षत्र आहे. ओके, मिथुन रास पुनर्वसु नक्षत्र मुलाचं आहे आणि तुळ रास आणि स्वाती नक्षत्र मुलींचं आहे. सगळ्या प्रेक्षकांना माहिती आहे रास आणि नक्षत्र या 2 पॉईंटवरच गुणमेलन केलं जातं, बाकी काही कन्सिडर केलं जात नाही. तर मॅडम सांगा किती गुण जुळाले त्या ठिकाणी? तुला आणि मिथुनचे 30 आहेत, म्हणजे 30 आहे म्हणजे लग्न होऊ शकतं. 30 गुण. म्हणजे आता बघा, आता मिथुन रास पुनर्वसु नक्षत्र मुलाचं आहे आणि मुलीचं तुळ रास आणि स्वाती नक्षत्र आहे, म्हणजे यांचे 30 गुण जुळाले. आता यामध्ये मॅच मेकिंग कम्प्युटरद्वारे जर बघितलं आपण तर या ठिकाणी पण 34 गुण जुळालेले तुम्हाला स्पष्टपणे बघायला मिळतील आणि हे गुणमिलन वैवाहिक जीवनाकरता योग्य आहे असं तुम्हाला कम्प्युटर पण त्या ठिकाणी तुम्हाला सांगेल. पण तुम्हाला आज मी हे सांगतोय की हे जी पत्रिका तुम्हाला दाखवतोय ह्या लोकांचा घटस्फोट ऑलरेडी चालू आहे, कोर्टामध्ये केस चालू आहे. ही मुलगी वर्षभर घरी गेलेली नाही आहे, तर ह्या ठिकाणी घटस्फोट चालू आहे. असेच माझ्याकडे पत्रिका आहेत, मी एव्हिडन्सनं बोलतोय. या ठिकाणी 34 गुण जुळालेत अशाच पद्धतीचे, पण घटस्फोट चालू आहे. यात पण 34 गुण जुळालेत, घटस्फोट चालू आहे. यात 33.5 गुण जुळालेले आहेत, घटस्फोट चालू आहे. म्हणजे विचार करा, मी आता गुणमेलन हे मला माहिती आहे पत्रिकेत बघा. या मॅडमना 2 मिनिटात त्यांनी सांगितलं तुम्ही कुठलाही व्यक्ती गुणमेलन हे पत्रिकेत पंचांग बघून 2 मिनिटात त्यांनी सांगितलं की 30 गुण जुळतात म्हणून. पण यांना का पत्रिकेचा अनुभव आहे का? काय रास माहिती आहे, नक्षत्र माहिती आहे, आतले मंगळ बिंगळ हे ते ग्रह का माहिती आहेत का? ॲब्सोल्युटली माहीत नाही. म्हणजे विचार करा, गुणमेलन कुठलाही रस्त्यावरचा माणूस पंचांग घेऊन 10 मिनिटात शिकू शकतो आणि त्याला तुम्ही बळी पडता. ह्या ब्राह्मणाने एवढे गुण लग्न करायला हरकत नाही, ॲब्सोल्यूट नाही. विचार करा तुम्ही. मी आज लाईव्ह हे तुमच्यासमोर प्रात्यक्षिक एवढ्यासाठी घेतलेलं आहे की गुणमेलन कुठलाही माणूस विदिन 5 मिनिट शिकू शकतो. असं हे तकलादू टाईपचं मेलन आहे, हे माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. म्हणून मागच्या अनेक टी व्ही प्रोग्रामला मी जाते, पंचांगवाला मी सांगितलेलं रिक्वेस्ट केलेली आहे की पंचांगाबद्दल मला ऑब्जेक्शन नाही आहे, पण ते गुणमेलनाच्या चार्टच्या खाली तुम्ही लिहा की हे गुणमेलन केल्यानंतर लग्न यशस्वी होईल याची खात्री नाही असं लिहिणं गरजेचं आहे. दॅट इज रिस्पॉन्सिबिलिटी. कारण या एका गुणमेलनाच्या पॉईंटवर आई वडील रडत माझ्यासमोर जेव्हा बसतात आणि घटस्फोट झाला, ह्या ब्राह्मणाने सांगितलं 30, या म्हणाला 40 गुण 50 गुण काय सांगितले, पण आज घटस्फोटाची पाळी आले. हा जो पार्ट आहे हा अतिशय वाईट आहे आणि समाजामध्ये त्यामुळे ज्योतिषशास्त्रासंबंधित तेढ तयार होते की हजारो वर्षापूर्वी आपलं जे नॉलेज आहे की जे खरं पत्रिका बघून सांगायला पाहिजे ते असं गुणमेलनाच्या ह्या थोतांड चार्टमुळे, मी थोतांड हा शब्द जबरदस्त मी जबाबदारीनं वापरतोय कारण माझ्याकडे एव्हिडन्स आहे म्हणून. मी असे लाईन लावेल लोकांची की जेवढे गुण जुळून ज्यावर झालेलं एक कॉल केला मीडियामध्ये सांगितले 1000 लोक माझ्याकडे घेऊन येतील, एवढे गुण जुळलेले असताना माझ्या मुला डायव्होर्स झाला, यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं. लक्षात इट्स व्हेरी सिरियस मॅटर. तर हा खूप मोठं क्रांतिकारक बदल मला ज्योतिषशास्त्रामध्ये करायचा आहे म्हणून आरडाओरडा मी करतोय. कारण लक्षात घ्या, लग्न झाल्यानंतर मुलगा घरीच राहतो, मुलगी जी आहे ती आई वडिलांना सोडून त्या मुलाकडे येते, मुलगा जागेवरच आहे. घटस्फोट झाल्यानंतर काय, मुलगी परत आई वडिलांच्याकडे जाते. मॅक्झिमम प्रॉब्लेम कोण सहन करतो? मुलीकडची भाऊ सहन करते, मुलाकडची भाऊ सहन करत नाही असं नाही. कारण आई वडील बरोबर आहेत, मुलगा पण त्याच ठिकाणी आहे, तो कुठं हलत नाही काय नाही. मुलीला यायचं आणि जायचं, मुलीला लहान एवढं मोठं शिकवायचं, इंजिनियर करा, डॉक्टर करा, हे करा ते करा, एवढं पॅकेज मोठं जॉब वगैरे लावा आणि परत अशी ससे होलपट होत असेल या एका चार्टमुळं, तर हे मात्र बदलणं गरजेचं आहे. आणि गुणमेलनामध्ये आता ह्या गुणमेलनामध्ये आता बघितलं आपण काय कळलं आपल्याला, तो मुलगा चांगला आहे, मुलगी म्हणजे मुलगा चांगला आहे की नाही कळलं नाही, वैवाहिक जीवन चांगलं आहे की नाही कळलं नाही, संतती होणार आहे का नाही ते माहीत नाही आहे, दोघांचं लहान मृत्यू होणार आहे का ते माहीत नाही आहे. काय कळालं आपल्याला? काहीच कळालं नाही. नुसतं गुण पॉईंटच काय कळालं नाही. डायव्होर्सचं प्रकरण चालूच आहे. त्यामुळं हा जे प्रात्यक्षिक दाखवलेला आहे अशा अनुषंगानं तुम्ही फक्त असे गुणमेलन करणाऱ्या ब्राह्मणांना म्हणावं राम राम बाय बाय, मला तू पत्रिकेत सगळं डिटेल सांग बाबा आणि मग पुढे जाऊ. गुणमेलनाचं बाजूला काढून ठेव. पत्रिकेत त्या मुलीचं वैवाहिक जीवन चांगलं आहे का ते मला ठासून सांग आणि ते गॅरंटी दे, मगच मी पुढे जातो. तरच हा बदल जीवनात
आपल्या समाजामध्ये होणार आहे आणि ते अतिशय गरजेचं आहे. आणि या संबंधित तुम्ही सगळ्यांनी पण मला साथ द्यायला पाहिजे. आणि ज्या ज्या ठिकाणी लग्न चालू आहे त्या ठिकाणी हा आवाज उठवणं गरजेचं आहे. मग असा समाजामध्ये चाललेला प्रॉब्लेम संपून जाईल. नाही, बरोबर आहे सर, तुम्ही बोलताय जसं बऱ्याच पालकांची फसवणूक होते, खूप चुकीचं त्यांना सांगितलं जातं आणि नंतर मग मनस्ताप होतो आणि त्यालाच आळा घालण्याचं कुठेतरी तुम्ही काम करताय, जनजागृती करताय. Yes. खरंच खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. सर, बरेच फोन येतात आपल्याला. तुम्हाला सुद्धा या संदर्भात जर काहीही विचारायचं असेल तर तुम्ही जो नंबर दिसतोय स्क्रीनवर त्यावर नंबरवर फोन करून तुम्ही तुमच्या समस्या सरांपुढे ठेवू शकता आणि सर तुम्हाला खूप अत्यंत व्यवस्थित मार्गदर्शन करतील. कारण की आपण पाहतो जे काही आहे ते सगळं समोरच आहे. प्रॅक्टिकल सर सगळं आपल्याला समजून शकतात आणि अगदी बारीक सारीक गोष्टीसुद्धा ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. सर, बरेच फोन होत आहेत. कोल्हापूरवरून उज्ज्वलाजींचा फोन येतोय आपल्याला. उज्ज्वलाजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो, येतोय. बोलत आहे. बरोबर. सर, घटस्फोट आणि वास्तुदोषाचा काय संबंध आहे का? काय काय असेल तर कुठलं घटस्फोटाचा आणि वास्तुदोष व्हेरी गुड असेल तर क्वेश्चन. घटस्फोट अतिशय उत्तम तुमचा हा प्रश्न आहे. असे मला काही वाटेल ते प्रश्न तुम्ही विचारा, 100% चांगलं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. बरोबर. घटस्फोटाचा वास्तुदोषाचा काय संबंध आहे का? बघा, वास्तुशास्त्र जे आहे हे इफेक्ट तुमच्या जीवनावर 100% होतं. मी तर वास्तुशास्त्र तज्ज्ञ आहे. माझे वास्तुपुरवठ वर्ल्ड वाईड फेमस आहेत. लॉस एंजल्सला इनॉग्रेशन 2015 इनॉग्रेशन केलेलं आहे. हे पिरॅमिडवाले जे काय पिरॅमिड घराघरात लावतात त्यांचा मी धंदा बंद केलेला आहे. हे असं काही पिरॅमिड लावू नका घरामध्ये. एवढं मोठं इजिप्तमध्ये मोठं पिरॅमिड होतं, इजिप्तचं कधी चांगलं झालेलं नाही. तुमच्या घरात पिरॅमिड लावून काय उपयोग होणार आहे? असा मी हल्ला 10 वर्षापासून अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या जगात मी उचललेला आहे. कारण लोकांना कळायला पाहिजे की अशा पद्धत थोतांड आणणारे लोक जे आहेत त्या लोकांना, अरे ज्या लोकांनी वास्तुशास्त्र तयार करत त्या लोकांना एवढं डोकं नव्हतं का की पिरॅमिड लावल्यानंतर घरात दोष जाईल म्हणून कळत नाही का? म्हणजे तुम्ही वास्तुशास्त्र ज्यांनी काढलं तर ऋषीमुनी असे मोठे झाले का? किती मोठा प्रश्न आहे हा. सर्वसामान्य लोकांना ज्यांनी पिरॅमिड बसवले त्यांनी सांगा तुमच्या घरात काय फरक पडला? आता पिरॅमिड सगळं बंद झालं. 2004-5 पासून चालू झालं होतं, सगळं बंद झालं. ज्यांना पैसे कमवून गेले. तुम्ही डॉक्टर, इंजिनियर, इंडस्ट्रियल लोक त्या लोकांचं ऐकून पिरॅमिड घराघरामध्ये अनेक लोकांना लावले. माझ्याकडे एव्हिडन्स आहेत. प्रॉब्लेम झालाय, चांगलं काय झालेलंच नाही आहे. तर वास्तुदोष, तुमचा क्वेश्चन जो आहे तो वास्तुदोषामुळे लग्नाचा अडथळा येऊ शकतो, नो डाऊट. पण त्याबरोबर तुमच्या पत्रिकेमध्ये घटस्फोटाचा प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये जर आगीत तेल ओतण्यासारखं वास्तुशास्त्राप्रमाणे नैऋत्याची येठी आहे, नैऋत्येला अंडरग्राऊंड टँक आहे, दक्षिणेला पाण्याची टाकी आहे, सेफ्टी टँक त्या ठिकाणी आहे, लेवल डिफरन्स बरोबर नाही, दक्षिणेला उतार आहे, पश्चिमेला उतार आहे आणि चौकोनी प्लॉट नसून प्लॉट तिरका वगैरे असेल तर या गोष्टीमुळे वैवाहिक जीवनामध्ये डिस्टर्बन्स किंवा तुमचं फायनान्शियल स्टॅबिलिटी नसणे किंवा विवाहामध्ये घटस्फोट होणे ह्या गोष्टी घडू शकतात. पण जर पत्रिका चांगली असेल, संघर्षमय वातावरण तयार होतं, पण घटस्फोट नाही होऊ शकत. ते दोन्ही म्हणजे तुमचं म्हणजे बॉर्डर लाईनवरला असेल तुमची पत्रिका घटस्फोटाची तर या दोषामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो. सो दोन्ही गोष्टी बघणं अतिशय होतं. ज्या माणसांची मुलामुलींची पत्रिका घटस्फोटाची आहे ना त्यांनी वास्तू चांगली करून घ्यायलाच पाहिजे. म्हणजे दोघांचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट हा पॉझिटिव्ह होऊन पुढे जीवन चांगलं होईल. उज्ज्वलाजी, तुम्हाला या संदर्भात जर आणखी काही विचारायचं असेल तर सरांचं ऑफिस सुद्धा आहे, अपॉइंटमेंट घेऊन भेटा किंवा त्यांना नंतर फोन करून सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेऊ शकता. उज्ज्वलाजी, धन्यवाद. सर, बराच महत्त्वाचा प्रश्न आहे माझ्याकडे, पण त्या अगोदर मला आपल्या प्रेक्षकांना सांगायचं आहे की सरांचा, मी जसं मगाशी म्हटलं की बराचसा दांडगा अनुभव आहे आणि जी लोक सरांकडे गेली आणि इतक्या वर्षांपासून त्यांना खूप छान रिझल्ट आलेला आहे, त्यांनी स्वतः आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे, त्यांना कसा अनुभव आला त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे, त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकूया. नमस्कार, मी स्वप्नाली उमेश मोरे, मी कोल्हापूरहून आहे आणि मी 2019ला पंडितजींच्याकडे माझ्या म्हणजे लग्नाची समस्या होती त्याबद्दल मी आले होते. तर सरांनी मला म्हणजे आम्ही त्यांना पत्रिका दाखवली. माझे टायमिंग पण 2 होत्या तर त्यांनी करेक्ट टायमिंग करून दिली आणि त्यानुसार आम्ही सगळे उपाय सुद्धा केले आणि त्यांनी बोलले होते की म्हणजे ह्या 2021 पर्यंत तुमचं लग्न जमेल. तर तसं माझं लग्न जमलं सुद्धा. आता म्हणजे लग्नाला 4 महिने पूर्ण झालेत आणि त्यांनी दिलेले सर्व उपाय आम्ही केलेत. तसंच त्यांचे सगळे प्रोडक्ट सुद्धा यूज केलेत. मनी बॉक्स, बालाजी, कुबेर, नव ऊर्जा सांगितली होती, इच्छापूर्ती सांगितली होती, ते सगळे आम्ही यूज केलेत आणि त्याचा चांगला इफेक्ट आम्हाला म्हणजे जाणवला आणि जाणवत पण आहे. आणि आता माझं वैवाहिक जीवन खूप छान चालू आहे. आणि त्यांनी जसं सांगितलं होतं की माझे मिस्टर अशा असतील, ह्या क्षेत्रातले असतील किंवा ते इंजिनियर असतील, अशा ह्याच्यात काम करत असतील, सगळं सेम तसं घडून आलेलं आहे. आणि परत मी 2016 सुद्धा भावाची पत्रिका दाखवली होती. त्याच्या करिअर विषयी म्हणजे प्रश्न होता. मग तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ह्याला गव्हर्नमेंट जॉब लागण्याची शक्यता जास्त आहे. तर त्याला तसं 2018 मध्ये गव्हर्नमेंट जॉब सुद्धा
लागला आणि तो आता सध्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कार्यरत सुद्धा आहे. तर असे म्हणजे खूप चांगला अनुभव आम्हाला सरांचा आलेला आहे. त्यांनी असंच मार्गदर्शन आम्ही त्यांच्याकडनं घेत राहू. तर तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही सुद्धा सरांच्याकडे येऊन तुमच्या समस्येचं निराकरण करा आणि तुम्हाला चांगला इफेक्ट जाणवेल. धन्यवाद. आणि सरांनी अगदी प्रॉपर मार्गदर्शन केल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया, त्यांचा स्वतःचा अनुभव त्या शेअर करत होत्या. सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारा असं वाटतो. बऱ्याच पालकांमध्ये संभ्रम असतो की जर राक्षसगण असेल तर लग्न करू नये, असं काही असतं का? पालक घाबरलेले पाहायला मिळतात बऱ्याचदा. काय बघा ना, इतके थोतांड लोक आहेत ना, मला एवढा भयानक राग येतो की बघा 3च गण आहेत. एक देवगण आहे, एक राक्षस गण आहे आणि मनुष्यगण आहे. आता हे 3 गणच आहेत. 140 कोटी लोक आहेत, त्यामध्ये हे 3 गण विभागले गेले तर कुठला तर कोणाचा राक्षस गण येणारच ना. काही ज्योतिष तर डायरेक्ट राक्षस गण आहे, ह्या मुली राक्षस गणांचे लग्न करू नका. राक्षस आहे का तो ॲक्च्युली? का राक्षसासारखा अवतार धारण करतो? काय करतो? 130 कोटी 40 कोटी एक 3च गण आहेत तर कोण ना कोण होणारच ना. तर ह्या गोष्टी या लोकांच्या सिरियस घेऊ नका. कुठलाही ब्राह्मण म्हटला ना तुम्हाला की राक्षसगण मनुष्यगण प्रॉब्लेम येईल किंवा हा आणि तो येईल, काही नाही. या लोकांच्याकडे नॉलेज असत नाही, काहीतरी पॉईंट काढताना बसतात. त्याला म्हणून जास्त काय बोलायचं नाही. फक्त मला पत्रिकेतलं ज्योतिषशास्त्र आपण ग्रहापुरून अख्खं लाईफ कसं जाणार आहे ते मला सांग. आणि हे मी तुम्हाला सांगतो की मला पण तुम्ही विचारा. मी जर दुसऱ्याला बोलत असेल तर त्या ठिकाणी मी पण त्याच ठिकाणी आहे. मला पत्रिका आणून दाखवा आणि विचारा. काय वाटेल ते प्रश्न मला विचारा. 100% मी परफेक्ट उत्तर मोस्ट वेळ देतोच. मला नॉलेज तेवढं आहे, कारण 30-35 वर्ष झालं या फील्डमध्ये आहे. तर हे सगळं नॉलेज डिपेंड आहे. एक नाडी दोष इतके फिल्टर लावून ठेवलेत. एक नाडी दोष गेला की ताबडतोब त्या ठिकाणी सर्व मृत्यू अटक गेला की 6वा गुरु 8वा गुरु 12वा गुरु आणि त्यानंतर येणार काय राक्षसगण मनुष्यगण ही योनी ती. अरे काय लग्न करायचं का नाही करायचं हेच बघत बसायचं. त्यामुळं बघा अशा पद्धतीनं काम करणाऱ्या लोकांना ज्योतिषशास्त्रात मी इतके तुम्हाला कधी आजपर्यंत माझ्या TV शो 15 वर्षापासून मी कधीही बोललेलं नाही. मनुष्यगण राक्षसगण एक नाडी दोष मृत्यू षडाष्टक हे अशा कुठल्या गोष्टी मी बोललेलोच नाही. तरी पण माझं सगळं क्लायंट बेस सगळं सक्सेसफुल आहे. 100% सक्सेसफुल आहे. कुणालाच काय कधीच बघितलेलं नाही मी. माझ्याकडे प्रॅक्टिकल एव्हिडन्स म्हणून बोलतो. त्यामुळे अशा गोष्टी ज्या थोतांड आहेत या गोष्टी विसरून जा. आणि असं कोणतं बोलत असेल ना, लक्षात ठेवा ज्योतिषाचं डिटेल त्याला नॉलेज काय नाही, अजून डुंबलेलं नाही जास्त, त्यामुळे असं काहीतरी बोलतोय. त्याला पत्रिकेचं चार्ट जन्मलग्न आहे त्यावर बोलायचं, बाकी काय बोलायचं नाही. तुम्ही स्ट्रॉंग झाल्याशिवाय तुम्हाला परफेक्ट गायडन्स मिळणार नाही. बोला. निश्चित. तर आपण पाहतोय की सर अगदी बारीक सारीक गोष्टींवर सुद्धा बोलतायत आणि आपल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करतायत. सर फोन येत आहेत, बरेच फोन येत आहेत. प्रितेशजींचा फोन आहे आपल्याकडे. प्रितेशजी, माझा आवाज येतोय तुम्हाला? तुमचा आवाज येत नाहीये प्रितेशजी. येतोय मॅडम? येतोय बोला. हा सर, माझं नाव प्रितेश कुलाल, मी पुण्यावरून बोलतोय. जन्मतारीख? माझा जन्म का नाही 6 जानेवारी 1998, तारापूर गाव, पंढरपूर जिल्हा, आपला पंढरपूर तालुका, सोलापूर जिल्हा. 1900 काय 92? 1998. जन्मवेळ? रात्री 10 वाजता. रात्री 10 वाजता 22. जन्म ठिकाण? तारापूर गाव, पंढरपूर तालुका, सोलापूर जिल्हा. पंढरपूर सापडलं. हां, काय करता तुम्ही? मी आता सर जॉब आहे, मी पायपिंग इंजिनियर आहे. मला विचारायचं फक्त एवढंच आहे की माझ्या करिअरमध्ये खूप ग्रोथ स्लो चालू आहे आणि लग्नाचंही विचारायचं होतं. हां, आणि मी शेअर मार्केटही करतो, सो त्याच्यामध्ये विचारायचं की मी त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकेल की नाही, का मला जॉबमध्ये जास्त हे करायला लागेल. काय म्हटलं तुम्ही? मी आता पायपिंग इंजिनियर आहे, गेली 2 वर्ष झालं. इंजिनियर. पण मला करिअरमध्ये ग्रोथ खूप स्लो मिळते, हळूहळू चालू आहे खूप. ओके आणि लग्नाबद्दल विचारायचं. ओके पॉईंट लक्षात घ्या. फर्स्ट पॉईंट काय आहे, रास तुमची मेष रास आहे आणि त्याबरोबर सिंह लग्न आहे. राहू केतू प्रथम सप्तम स्थानामध्ये, मंगळ बसलेल्या गुरु मंगळ शुक्र 6ष्ठ स्थानात आहे. संघर्षाशिवाय प्रगती नाही. तुमच्या पत्रिकेमध्ये जो जॉबचं ठिकाण आहे संघर्षमय आहे. मंगळदान चालू करा. फर्स्ट पॉईंट नंबर 1 ही घटस्फोटाची पत्रिका आहे. फसवाफसवी चिटिंग होऊ शकतं.
ओके ती मुलगी दिसायला सुंदर आहे, सगळं चांगलं आहे, म्हणजे वैवाहिक जीवन चांगलं आहे तिचं, असं ॲब्सोल्युटली काही नाही आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे त्या मुलगी जरी आवडली तर सुद्धा ते पत्रिका बघून त्या पत्रिकेत वैवाहिक जीवन चांगलं आहे की नाही दॅट यू हॅव टू क्रॉस चेक. तुमची पत्रिका वैवाहिक जीवना दृष्टिकोनातून फक्त 40% सक्सेसफुल आहे. तर तुम्हाला ज्या मुलीवर लग्न करायचं आहे त्या मुलीचं वैवाहिक जीवन 80% चांगलं असेल तर क्युम्युलेटिव्ह पुढं गाडी चांगली जाणार आहे. त्यामुळे गुणमेलनाचा उद्योग काय करायचा नाही. माझ्याकडे तुम्ही पाठवा, तुमचं कुणी आवडली मुलगी तर वैवाहिक जीवनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला मॅच मेकिंग करून देईल. पण हे राहू केतू असल्यामुळं घटस्फोट फसवाफसवी होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे बाकीचे उपाय काही असतात ते माझ्या ऑफिसला मी भेटा, त्याचे उपाय तुम्हाला देईन. मंगळदान हे आहे ते जॉबसाठी तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला व्यवसाय यात यश ॲब्सोल्युटली नाही आहे. तुम्हाला शेअर्समध्ये यश ॲब्सोल्युटली नाही आहे. पार्टनरशिपमध्ये यश ॲब्सोल्युटली नाही आहे. आउट ऑफ इंडिया जाण्याची पत्रिका आहे. 10 ते 12 वर्ष तुम्ही आउट ऑफ इंडिया राहणार आहे. मे बी मोर जास्त पण राहू शकता. तर आता मी जे उपाय देणार, पुष्कराज वापरा, डायमंड वापरा, राहूचं दान, मंगळाचं दान करा. इच्छापूर्ती कृपे विश बॉक्स माझा प्रोडक्ट आहे, अनेक कंट्रीमध्ये वापरतो. वापरून त्यामध्ये इच्छा लिहून ठेवा. त्या इच्छा 99% पूर्ण होतातच. यासंबंधी डिटेल पाहिजे असेल तर ऑफिसला फोन करून त्याबद्दल तुम्ही ते विचारून घेऊ शकता. नाही बरोबर आहे प्रीतेशजी, तुम्ही पुण्यामध्येच राहताय आणि सरांचं ऑफिस सुद्धा पुण्याला आहे. तुम्हाला काहीही विचारायचं असेल जास्तीचं तर त्यांना तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन विचारू शकता. सर आपल्याकडे बरेच फोन आहेत आणि बरेच नेहमी पेंडिंग राहतात आपल्याकडे फोन. शेवटाकडे वळते, शेवटचा 1 मिनिट आहे माझ्याकडे. ज्या माणसाला पत्रिकेमध्ये मंगळ आहे तर मग त्यांनी पोवळा घालावं की नाही? आता हा एक काय असं का हा क्वेश्चन चांगला आहे. माझ्याकडे परत 28 लोक आले होते, मुलगी आली होती. तर जेव्हा काय काय घातलं काय म्हणजे हातानं गळ्यातून काढलं असं हे पोळं घातलं आहे म्हणे. काय घातलं तर मंगळ आहे पत्रिकेत कडक, कोण मला पोळं घालायला दिलेलं आहे. हे लक्षात घ्या, ज्या माणसाच्या पत्रिकेमध्ये ऑलरेडी मंगळ आहे आणि जर एखादा ब्राह्मण त्याला पोळं घालायला सांगत असेल तर त्या ब्राह्मणाला किंवा जो ज्योतिष असेल त्याला ज्योतिषशास्त्रातलं काहीही कळत नाही, ॲब्सोल्युटली कळत नाही. त्यामुळं म्हणजे काहीच कळत नाही, काय अर्थच नाही, याला बोलायला शब्द पण नाही माझ्याकडं. तर पोळं घालायला सांगितलं संपलं. म्हणून पोळं वेळं काय घालायचं नाही. मंगळावर पोळं ज्यांनी ज्यांनी घातलं असेल ते पहिल्यांदा काढून टाका. ऑलरेडी तुम्ही मंगलिका रागीट आहे त्यात परत पोळं घालून बसले की अजून प्रॉब्लेम होऊन लग्न व्हायचा प्रश्नच येणार नाही पुढे जाऊन. सो असे बरेच स्टोन्स आहेत की जे कुठले तुम्ही घातले पाहिजे, हातामध्ये घातले पाहिजे, गळ्यात काही आहे, कुठले स्टोन घातले हे पण मध्ये चुकीचं घातलं की इफेक्ट हा चुकीचा होतोच होतो. म्हणजे कुंभ रास आहे म्हणून निलम घाला, वृषभ रास आहे म्हणून डायमंड घाला, मिथुन रास आहे पाचू घाला. नो, टोटली रॉंग आहे, राशीवर घालायचं नाही आहे. ओके, तर ते आहे ते कॅल्क्युलेशन आहे. ते कॅल्क्युलेशन कसं आहे ते जेव्हा येतात लोक त्यांना मी सांगतो काय घातलं पाहिजे आणि ते कसे त्यांना तुला यश मिळू शकतं. पोळं बिळं वापरायचं नाही. आणि मंगळ असेल तर घटस्फोट होतोच असं ॲब्सोल्युटली नाही आहे. ते आपण पत्रिका माझ्यासमोर आल्यानंतर मी तुम्हाला उपाय देऊन लग्नासंबंधी योग्य गाईडलाईन तुम्हाला मी देऊ शकतो. नाही बरोबर. आणि हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर उपाय नाही आहे का, तर उपाय आहे पण योग्य दिशेने घेतला तर तो उपाय आहे. आणि तेच आजचा कार्यक्रम यासाठी महत्त्वाचा होता कारण की आपण सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी ज्या समोर आहेत त्या सरांनी आपल्याला समजवलेल्या आहेत. आणि त्यामुळे सर तुम्ही इथे आलाच आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं आमच्या प्रेक्षकांना, त्याबद्दल तुमचे आभार. आणि आपला विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.